2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचं हस्तांतरण होणार आहे। हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे। राणाला भारताकडे हस्तांतर करण्यासाठी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली। हल्ल्यात दोषी ठरवण्याला दिलेलं आव्हान अमेरिकेच्या कोर्टाने फेटाळलंय। तहव्वूर राणा मूळचा पाकिस्तानचा आहे, मात्र तो कॅनडाचा नागरिक आहे अशी माहिती आहे। राणाची शेवटची याचिका अमेरिकन कोर्टाने फेटाळल्यानं त्याचं हस्तांतरण अटळ आहे। अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपील्सने यापूर्वीच राणाची याचिका फेटाळली। तहव्वूर राणा नेमका कोण आहे आणि मुंबई हल्ल्याशी त्याचा काय संबंध आहे पाहूया। मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे। तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाने मदत केलेली। दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडनं राणाला अटक झाली। दहशतवादी तहव्वूर राणा 15 वर्षांपूर्वी शिकागोत ट्रॅव्हल एजन्सी चालवायचा। डॅनिश वर्तमानपत्र जेलँड पोस्टनवरच्या हल्ल्याचा तो सूत्रधार आहे। वर्तमानपत्रावरील हल्ला प्रकरणी राणाला 2013 मध्ये 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली। 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणाची मंजुरी मिळालेली आहे। 2024 मध्ये हस्तांतरणाला आव्हान देणारी याचिका कोर्ट ऑफ अपीलने फेटाळली। त्यामुळे आता तहव्वूर राणा लवकरच भारताच्या ताब्यात येईल। 2025 मध्ये म्हणजे आता राणाच्या हस्तांतरणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे। मुंबईवरील हल्ल्या प्रकरणात राणा अमेरिकेतल्या खटल्यामध्ये निर्दोष ठरलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।